प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करण्यास बच्चू कडू तयार नसल्याची माहिती। अट न घालता विधान परिषदेची उमेदवारी द्या, बच्चू कडू यांची मागणी। तर आज भूमिका स्पष्ट करणार। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार आजच ठरणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। उमेदवारी कुणाला मिळणार याकडे लक्ष। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरले। प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना संधी। तर काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातवही विधान परिषदेवर। VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत पार्थ पवार मुंबईतून पुण्यात। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी कंपनीवर आरोप। रोहित पवारही कंपनीवर ताशेरे ओढत असताना पार्थ पवारांचा मात्र VSRच्या विमानातून प्रवास। विमान VSR एव्हिएशनचं असल्याची कोणतीही कल्पना नव्हती। खासदार पार्थ पवार यांची माहिती। प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याचं दिलं स्पष्टीकरण। नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी धक्कादायक धागेदोरे समोर। आरोपीच्या मोबाईलमध्ये तरुणींचे फोटो आणि कोड नंबर। आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या संशयाला बळ। मीरा रोडच्या न्यायनगर चाकू हल्ला प्रकरणी नवी माहिती समोर। आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून केला हल्ला। कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकूनं हल्ला। तपास आता ATS कडे। जिहादी वृत्तीतून आरोपीनं सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला। मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर पहलगाम सारखंच मीरा रोडमध्येही धर्म विचारून हल्ला। संजय निरुपम यांची टीका। पुण्यात क्रेडिट कार्ड वसुली एजंट आणि ग्राहकात भर रस्त्यात राडा। एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्हा। गोंदबाबा मनोहर भोसलेसह त्याचा साथीदार विशाल वाघमारे आणि नरेंद्र सांगळेला दिलासा नाहीच। तीनही आरोपींना 2 मेपर्यंत पोलीस कोठडी। मुंबईमध्ये KM हॉस्पिटलच्या नामांतराला हिरवा कंदील। कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक हॉस्पिटल नाव देण्यास महापालिका आयुक्तांची मान्यता। नाशिक जिल्ह्यातील मालेगावात 2 ट्रकचा भीषण अपघात। धडकेनंतर आग भडकली। दोन्ही ट्रक जळून खाक। दोन्ही चालकांना वाचवण्यात यश। विमान इंधन दरवाढीमुळे देशातील विमान उद्योगावर ताण। तातडीने दिलासा न मिळाल्यास उड्डाणं ठप्प होण्याची शक्यता। फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सची केंद्र सरकारकडे मदतीची याचना। युद्धबंदीसाठी इराणसोबतच्या वाटाघाटीतून बाहेर पडण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। इराणनं अटी मान्य केल्या नाहीत तर अमेरिका पुन्हा एकदा लष्करी कारवाईच्या तयारीत। युद्ध पुन्हा भडकण्याची भीती।